सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील म्हाळ साकोरे शिवारात दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगार जेरबंद। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील म्हाळ साकोरे शिवारात अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून फिर्यादी राजेंद्र मुरकुटे यांचे राहते घराचा दरवाजाचा कडी-कोंडा तोडून अनधिकृतपणे संमतीशिवाय घरात प्रवेश करून त्यांचे कुटुंबियांना कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याचा दम देऊन फिर्यादीच्या हातातील सोन्याची अंगठी तसेच घरातील महिलांच्या अंगावरील व कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने असा एकूण 3,84,000 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेलेला आहे। तसेच म्हाळसाकोरे शिवारातील इतर 4 साक्षीदार यांचे घरात देखील प्रवेश करून मारहाण करून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता। सदर घटनांबाबत सायखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील फिर्यादी, साक्षीदार व तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून खालील संशयितांना ताब्यात घेतले। विशाल रमेश बनसोडे वय 23 वर्ष, दिलीप अशोक चव्हाण वय 30 वर्ष, राहुल नाना चव्हाण वय 26 वर्ष। वरील संशयितांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। अजय एकनाथ चव्हाण, आकाश पंजाबराव चव्हाण, सोमनाथ भानुदास चव्हाण, रोहिदास उर्फ बन्नी चव्हाण यातील वरील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मुंबई शहर, सातारा, रायगड, पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, बुलढाणा, सोलापूर, ठाणे जिल्ह्यांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, दंगा, दुखापत, अपहरण, प्रोहिबिशन यासारखे एकूण 23 गुन्हे दाखल असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विकास ढोकरे, स्थानिक गुन्हे शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस अंमलदार हेमंत गरुड, सचिन धारणकर, दीपक गुंजाळ, हेमंत गिलबिले, प्रीतम लोखंडे, प्रदीप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता मा गांगुर्डे यांच्या पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे। सायखेडा भागामध्ये सातत्याने चोऱ्या, माऱ्या आणि दरोडे असे प्रकारचे गोष्टी घडत होत्या। त्या बाबतीमध्ये त्याच्या आळा घालण्यासाठी LCB, स्थानिक पोलीस आणि सर्वांनी मिळून एकत्रितपणे बऱ्याच गुन्हेगारांना या बाबतीमध्ये पकडलेला आहे। त्याच्यापैकी सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये 13 तारखेला जो दरोडा झाला होता त्याच्यामध्ये 3,84,000चा मुद्देमाल म्हणजे गळ्यातले सोन्याचे दागिने, कपाटामधले सोन्याचे दागिने हे सर्व म्हाळसाकोरे या शिवारामध्ये ह्या चोरट्यांनी चोरी केलेले होते। या सर्वांच्या बाबतीमध्ये त्या गुन्हेगारांना 3 गुन्हेगारांना पकडण्यामध्ये LCBला आणि स्थानिक पोलिसांना यश आलेलं आहे। त्यामध्ये विशाल बनसोडे, दिलीप चव्हाण, राहुल चव्हाण हे 3 आरोपी याच्यामध्ये पकडले गेलेले आहेत। आणि याबरोबर त्यांनी इथं गुन्हे केल्यानंतर रायगडमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा पाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा केलेला आहे। त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यातले 4 आरोपी हे पकडले गेलेले आहेत। त्यामुळे ते 4 आणि हे 3 असे सर्व आरोपी हे या गुन्ह्यामध्ये आम्ही घेणार आहोत। त्यामुळे या परिसरामधले जे भीतीचं वातावरण होतं ते नक्कीच कमी व्हायला मदत होणार आहे। आणि तिसरा जो विषय आहे तो आहे पवारवाडी मालेगाव या ठिकाणी। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।